अयो वहिनी काय झालं? अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण ते माझा बर्थडे विसरले. काय सांगता वहिनी, तुमचा नवरा तुमचा बर्थडे विसरला? अहो एक नंबरचा नीच आणि थर्ड क्लास माणूस आहे तो. अहो तुमचा बर्थडे तरी वर्षातून एकदा येतो, तो बी विसरतो. माझ्या परीचा बर्थडे 15 दिवसाला येतो वहिनी, मी 15 दिवसाला साजरा करतो. एवढं प्रेम आहे आमच्यात. तुमच्या नवऱ्याचा सोडा, ते विसरला बर्थडे. मी देणार ठेवला वहिनी तुमचा बर्थडे. 15,000ची साडी घेऊन आलोय वहिनी तुमच्यासाठी. 15 गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. 15,000? मग थँक्यू भाऊजी. पाहिलं का, तुमच्या लक्षात आहे माझा बर्थडे, पण त्यांच्या नाही. अहो मी म्हणतो, जे नवरे त्यांच्या बायकांचा बर्थडे विसरत आहेत ना, अशी लाच घेतली पाहिजे आणि त्यांच्या कमरेत मारली पाहिजे वहिनी. अहो म्हणजे डिवॉर्स देऊन टाका, डिवॉर्स. येऊ द्या आता त्यांना, डिवोर्सच देणार आहे मी. बाबू हा तिकडा. काय झालं आता? अहो भाऊजींच्या लक्षात आहे हो माझा बर्थडे, पण तुमच्या लक्षात नाही. बघा जरा, 15,000ची साडी आणली त्यांनी मला. त्यांच्या परीचा बर्थडे कधी 15 दिवसाला साजरा करतात. अहो वर्षाने एक बर्थडे असतो माझा, तो पण लक्षात राहत नाही तुमच्या. म्हणजे बाबू अगं गप्प बस. मी खाली गाडी पार्किंगला लावत होतो, तोपर्यंत ह्यो साडी घेऊन वरती आलाय. मी आणली ही साडी मी. भाऊजी चेष्टा करीत होतो वहिनी मी तुमची. साडीचं सोडा वहिनी, साडी तर हलकट आहे. मी तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा भारी गिफ्ट आणलंय. नाना थोडं थांबा ना, या नाटकाची ना तिकीट बुक केलेत वहिनी.